फर्स्ट टाईमच बनवला ह्या थीमचा केक. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर मला आली होती ज्युपिटर थीम केकची ऑर्डर. तर ॲक्च्युली ह्या कस्टमरसोबत मम्मीचं कस्टमर आहे हे, म्हणजे तिच्या ओळखीने मला ही ऑर्डर आली होती. सो हे जे कस्टमर आहे त्यांनी माझ्याकडनं फर्स्ट टाईम केक नेला होता. म्हणजे आता जो मी बनवते तोच फर्स्ट टाईम होता त्यांचा. आणि 8 ते 15 दिवसापासून ते मम्मीसोबत डिस्कस करत होते की त्यांना कसं केक हवं आहे ते. फर्स्ट टाईम ज्यावेळेस ते बोलले मम्मीला की मला ज्युपिटर थीमचा केक हवा आहे, मिळेल का? तर मला असं वाटलं की ज्युपिटर म्हणजे ते 9 प्लॅनेट्स वगैरे असतात ना, की त्याच्यामध्येच काहीतरी त्यांना हवं आहे. सो मी त्याचे इमेजेस काढून ठेवले होते आणि मम्मीला बोललं की त्यांना सेंड करून टाक, म्हणजे ते कोणती डिझाईन हवी ती चूज करून सांगतील, म्हणजे तसं मी तयारीला लागेल. तर मम्मी मला बोलली की आपण नको आधीच सेंड करायला, त्यांनी सेंड करू दे, म्हणजे आपल्याला आयडिया येईल की त्यांना कोणत्या टाईपमध्ये हवा आहे, म्हणजे आपण त्यांना तसं सेंड करूया. तर ज्या दिवशी त्यांना केक हवा होता त्याच्या 1 का 2 दिवस आधी त्यांनी इमेजेस सेंड केले की त्यांना कसं हवं आहे. त्यावेळेस आम्हाला समजलं की त्यांना ज्युपिटर जी गाडी असते 2 व्हीलर, त्या थीमचा केक हवा आहे. सो त्याचेच थोडेसे रेफरन्स इमेजेस मी सर्च केले आणि कस्टमरला सेंड करून टाकले. तर त्याच्यामधले एक कस्टमरने ॲक्च्युली ह्याच्यामध्ये मी कटआउट्स यूज केलेत, बट कस्टमरला जी ओरिजिनल गाडी असते, ओरिजिनल म्हणजे जी लहान मुलांची खेळण्यामधली जी गाडी असते ना, ती हवी होती त्यांना, बट ती मला कुठेच मिळाली नाही. म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहते ना तिथं मिळणं ते मुश्किल होतं आणि त्या एका गाडीसाठी मला पुण्यामध्ये सिटीमध्ये जाणं पॉसिबल नव्हतं, म्हणजे मला परवडलं नसतं ते फक्त तेवढं एका गाडीसाठी. सो मी मम्मीला बोलले की त्यांना सांग की आपण कटआउट लावूया, कटआउटने सुद्धा केकला खूप सुंदर लुक येतो. तर कटआउट्स वगैरे लावले मी आणि कस्टमरला खूप आवडला केक. तर नंतर आम्हाला ज्यावेळेस त्यांनी स्टेटस टाकलं ना त्यावेळेस समजलं की त्याच दिवशी त्यांचा बर्थडे होता आणि त्याच दिवशी त्यांना ज्युपिटर गाडी घेतली. सो त्यासाठी त्यांना त्या थीमचा केक हवा होता आणि खरंच खूप सुंदर झाला होता हा केक, जो मी फर्स्ट टाईमच बनवला होता. तर ह्याचा मी क्रम कोटिंगच्या आधीचा व्हिडिओ नाही टाकला, डायरेक्ट क्रम कोटपासून पुढे डेकोरेशन वगैरेचा टाकला आहे. आणि पूर्ण व्हिडिओ म्हणजे एडिट वगैरे काही केलं नाही आहे मी, जसं आहे तसाच नॉर्मली व्हिडिओ ठेवला आहे मी हा स्लोमध्ये. स्पीड वगैरे पण काहीच केली नाही आहे, पूर्ण एकदम जो नॅचरल असतो ना सेम तसाच व्हिडिओ ठेवला. नंतर ह्याला मी छान आयसिंग वगैरे करून घेतली आणि जशी मी कटआउट्स आणले होते ना त्याच थीममध्ये ह्याला शेड करून घेतलं, पिंक शेड करून घेतला आणि खरंच खूप सुंदर झाला होता हा केक. हा केक 1/2 kgचा होता आणि रोज फालुदा फ्लेवरमध्ये हवा होता त्यांना, सो मी त्याच फ्लेवरमध्ये बनवला होता. तर छान ह्याला फिनिशिंग वगैरे करून घेतली आणि ह्याला मला मेसी करायचं होतं. तर मेसी करायच्या आधी मी सगळीकडून प्रॉपर फिनिशिंग करून घेतली आणि नंतर मेसी करून साईडने परत एकदा स्पॅच्युलाने फिनिशिंग करून घेतली. तर छोट्या स्पॅच्युलानेच मी ह्याला मेसी करते आहे, कारण ह्याला ॲज अ टॉपर्स म्हणून आपल्याला यूज करायचं होतं. सो मेसी केलं तरच छान दिसेल, जर दुसरं काही असतं तर मग प्लेन ठेवलं असतं मी, बट मला ह्याला मेसी करायचं होतं. तर मी छानसे करून घेतलं आणि पुन्हा एकदा साईडने फिनिशिंग करून घेतली, कारण ज्यावेळेस मेसी करून साईडने फिनिशिंग करतो ना थोडी थोडी क्रीम अशी अप साईडला येते, तुम्हाला दिसतच असेल, आणि त्याने केकला खूप छान लुक येतो. तर हे सगळं तर आपलं रेडी झालं आहे आणि नंतर आपल्याला बेस वगैरे क्लीन करून घ्यायचा होता, तो सुद्धा मी केला. आणि तोपर्यंत मी तो सेट व्हायला ठेवून दिला फ्रीजमध्ये. आणि अजून एक मला ऑर्डर होती 1/2 kg चॉकलेट फ्लेवरची, तर तो सेट होऊस तर मी ह्याला आयसिंग करायला घेते आहे आणि ही माझ्या डेली कस्टमरचीच ऑर्डर होती. सो मी ह्यालासुद्धा लगेच आयसिंग वगैरे करायला घेतली. ह्याचासुद्धा मी जो ब्लॉग आहे ना तो स्लो मोशनमध्येच टाकला आहे, म्हणजे हा मी पूर्ण ब्लॉग स्लोमध्येच टाकते. स्लोमध्ये म्हणजे जी नॉर्मल व्हिडिओ रेकॉर्डिंगची स्पीड असते त्या स्पीडमध्ये मी टाकते. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर सुद्धा नक्कीच क्लिक करा, म्हणजे तुम्हाला डेली अपडेट्स कळत जातील. तर तुम्ही एवढ्यात बघताय की मी म्हणजे एवढ्या 2-4 दिवसामध्ये भरपूर, म्हणजे जास्ती करून लाईव्ह येऊनच तुम्हाला दाखवते जे दाखवायचं ते. म्हणजे जर माझ्याकडे व्लॉग नसेल अपलोड करायला, म्हणजे असतात बट
पण जर एडिट वगैरे केलेले नसतील, सो ते एडिट केल्याशिवाय अपलोड नाही करता येत. एडिट वगैरे केलेले नसतील तर मग मी लाईव्ह येते आणि लाईव्ह अपलोड करते. म्हणजे जे लाईव्हला जॉईन होत नाही ते नंतर ते लाईव्हसुद्धा चेक करू शकता. तुम्ही माझे लाईव्हसुद्धा बघू शकता जाऊन, जे मी अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये पण भरपूर म्हणजे मी मोदक कसे बनवते वगैरे, मला ऑर्डर्स वगैरे कसे असतात ते सगळं मी त्या लाईव्हमध्ये दाखवलं आहे, मोदक बनवताना वगैरे. सो प्लीज तुम्ही ते लाईव्हसुद्धा जाऊन एकदा नक्कीच चेक करा. तर छान याला आयसिंग वगैरे करायला घेतले मी आणि खूप सुंदर फिनिशिंग होती केकला, कारण क्रीम खूप छान रेडी झाली होती. तर हा मला करायचा होता पर्पलमध्ये केक. सो तुम्ही बघू शकता की मी ह्याला कशी फिनिशिंग देते आणि नंतर ह्याला शेडिंगसुद्धा कशी करते. शेडिंग वगैरे झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला ह्या दोघांमधला कोणता केक जास्त आवडतो ना, ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे सगळं तर होत आलंय, म्हणजे जोपर्यंत केकला प्रॉपर फिनिशिंग होत नाही तोपर्यंत मी केकला फिनिशिंग करतच राहते. तुम्ही बघू शकता पुढे पुढे. वरती जी एक्स्ट्रा क्रीम आली आहे ती सुद्धा मी रिमूव्ह करून घेते. ज्यावेळेस तुम्ही ही क्रीम रिमूव्ह करता ना, त्यावेळेस स्पॅच्युला जो असतो तो एकदम म्हणजे एकदमच स्ट्रेट नाही पकडायचा, थोडासा क्रॉसमध्ये पकडायचा, तर जी एक्स्ट्रा क्रीम असते ती रिमूव्ह होते आणि केकला शार्प एजेस रेडी होतात. तर तुम्ही बघता आता मी थोडीशी क्रीम घेते एका साईडला, कारण मला कलर तर रेडी करायचा होता, पर्पल कलर. मी जास्त क्रीममध्ये नव्हते तयार करणार, कारण मला थोडाच हवा होता आणि त्याच्यामध्येच मला पूर्ण केक कवर अप करायचा होता. सो मी थोडे थोडे ड्रॉप्स ॲड करून पर्पल कलर रेडी केला. कधी पण ज्यावेळेस पण तुम्ही कलर रेडी करताना त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की कधी पण एकदमच 4 ते 5 ड्रॉप्स टाकायचे नाही. पहिले 2 टाकायचे, मिक्स करून घ्यायचं, कलर झालाय की नाही बघायचं, नंतर परत 1-2 टाकायचे. जोपर्यंत म्हणजे तुम्हाला आवडत नाही ना तोपर्यंत ते करत राहायचं, म्हणजे शेडिंग ती. तर त्याच्यामध्ये थोडंसं मी पिंक कलरची क्रीम ॲड केली, जी मी फर्स्ट केकला यूज केली होती फिनिशिंगला, ती मी थोडीशी मिक्स केली त्याच्यामध्ये. परत 1-2 ड्रॉप्स ॲड केले मी ह्याच्यामध्ये पर्पल कलरचे, कारण थोडासा डार्क हवा होता मला. आणि सगळं प्रॉपरली मिक्स करून घेते. जोपर्यंत कलर रेडी होत नाही ना तोपर्यंत हळूहळू ड्रॉप्स टाकायचे, एकदमच ड्रॉप्स नाही टाकायचे, नाहीतर मग ते खूपच जास्त डार्क होईल आणि आपल्याला खूप जास्त डार्क नव्हतं करायचं. हे माझा न्यू कस्टमर होता आणि मी फर्स्ट टाइम त्यांना केक देणार होते. सो मला त्यांनी जसं इमेज सेंड केलं तसंच त्यांना केक द्यायचा होता. तर पहिले तर मी स्पॅच्युलाने सगळीकडे ही क्रीम जी असते ती अशी लावून घेतली आणि नंतर घेतलं केकला फिनिशिंग करते. तुम्ही पुढे पुढे बघू शकता. तर असं करून मी पूर्ण ह्या केकला कवर करून घेतलं आणि छानसं शेडिंग करून घेतली. खूप सुंदर झाला होता हा केक. पण हा केक माझ्या न्यू कस्टमरने मला दिला होता, त्यांना त्यांच्या मम्मीसाठी हवा होता. सो हॅपी बर्थडे क्वीन असं नेम त्यांनी मला ह्याच्यावरती लिहायला लावलं होतं. तर साईडने तर फिनिशिंग झाली आहे, आता आपण ह्याला वरतून फिनिशिंग करून घेणार आहे. तर त्यासाठी मी स्पॅच्युला चेंज केला, कारण तो छोटा होता आणि त्याने फिनिशिंग करता नसता आलं मला ह्या केकला. सो मी चेंज केला आणि दुसऱ्या ह्याने फिनिशिंग करायला घेतलं. तर तुम्ही बघितलंच असेल की अशी क्रीम करून सुद्धा तुम्ही पूर्ण केक कवर करू शकता. तुम्हाला पूर्ण क्रीमच त्या कलरची करायची गरज नाही आहे, म्हणजे ती वेस्ट पण होत नाही आणि काही प्रॉब्लेम पण होत नाही. अशी सुद्धा शेड खूप छान तयार होतो. तर हे झाल्यानंतर मी पुन्हा याला प्रॉपर फिनिशिंग करायला घेतली. थोडंसं वाईट दिसते, बट ते मी मुद्दामच ठेवलं आहे, कारण पूर्ण जर पर्पल केलं तर मग केकला जसं हवं आहे तसा लुक पण येणार नाही. परत जी एक्स्ट्रा क्रीम वरती आली ती रिमूव्ह करून घेते मी ह्याच्यामध्ये. नंतर ह्या केकला पण खरं तर आपल्याला मेसी करायचं आहे,
आणि ते मी कसं करते ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. आपल्याला लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहेत. सो प्लीज सपोर्ट करा. म्हणजे तुम्ही व्हिडिओजला म्हणजे काय म्हणतात त्याला डाउनलोडसुद्धा करा. परत भरपूर शेअर करा तुमच्या फॅमिलीज फ्रेंड्समध्ये. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लिंकसुद्धा शेअर करून देऊ शकता आणि त्यांना सबस्क्राईब करायला सुद्धा सांगू शकता. दुसऱ्या स्पॅच्युलाने परत फिनिशिंग करायला घेतली मी ह्याला, कारण मला ह्या केकला शार्प एजेस हवे होते जे लवकर येत नव्हते. कधी कधी ना केक एवढा लवकर तयार होतो ना आणि कधी कधी खूप वेळ जातो फिनिशिंगला. तर तुम्ही माझं फेस बघू शकता की मी फिनिशिंग करून करून दमली आहे, बट ह्या केकला लवकर फिनिशिंग सुद्धा होत नाही आहे. सगळीकडून एकसारखं झालंय का ते चेक करत होते आणि थोडीशी क्रीम घेतली स्पॅच्युलावर आणि घेतला पटकन ह्याला मेसी करायला. तर ह्या टाईपमध्ये मी मेसी करून घेतलं होतं. खरंच खूप छान झाला होता हा केक. लुक पण खूप सुंदर आला होता. आणि वरतून मेसी करून झाल्यानंतर मी साईडनी परत एकदा फिनिशिंग केली, जेणेकरून क्रीम वरती आली थोडीशी आणि केकला सुद्धा लुक खूप सुंदर आला. तुम्ही बघू शकता किती छान झालाय. तर हे करून मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिलं आणि परत घेतला ज्युपिटरचा केक करायला. तर मी ह्याचे कटआउट्स रेडी करून घेतले होते आणि ह्याचे कटआउट्स मी हळूहळू लावून घेतले. ॲक्च्युली ह्या केकला फक्त कटआउट्सच लावायचे होते, बट हा खूपच रिकामा वाटत होता. सो मी ह्याच्यामध्ये थोडेसे फॉक्स बॉल्ससुद्धा ॲड केले, जेणेकरून केकला अजून पण सुंदर लुक आला. तर जशी ज्युपिटर होती तसंच मी केकला कलर कॉम्बिनेशन केलं आहे. मी ब्लॅक यूज करू शकत नव्हते, कारण हा एका गर्लसाठी केक होता. जर कोणत्या मुलासाठी वगैरे असतं तर मी ब्लॅक कलर यूज केला असता. तर ही गाडी कुठे अरेंज करायची त्याचाच मी विचार करत होते. मला कळत नव्हतं की कुठे अरेंज करू, पण मी ती इथे फ्रंटला अरेंज केली आणि खरंच खूप सुंदर लुक आला. तर मी अशा 3 गाड्या आणल्या होत्या. तर 2 तर यूज केल्या, बट तिसरी मी लावू तरी कुठे मला ते कळत नव्हतं. ह्याच्या पुढे जर लावली असती ना तर केकचा पूर्ण शो गेला असता. सो मी ती लावलीच नाही, मी ती साईडला ठेवून दिली. मला पुन्हा कोणती ऑर्डर आली तर त्याला यूज येईल. नंतर मी ब्लॅक आणि गोल्डन कलरचे फॉक्स बॉल्स यूज केले. ह्याला 2-2च लावले, जास्ती नाही लावले, कारण केक खूप मोकळा वाटत होता. सो मला त्याला थोडासा लाईटवाला लुक द्यायचा होता आणि एकदम सिंपल आणि सोबर केक बनवायचा होता मला हा. आणि जसं मला हवा होता तसाच झाला. तुम्हाला याचा फायनल लुक सुद्धा बघायला मिळेलच. तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्या दोघांमधले कोणते केक जास्त करून आवडलेत. दोन्ही पण जे केक आहेत ते मी फर्स्ट टाईमच बनवलेत आणि दोन्ही पण हाफ kgचेच केक आहेत. सो तुम्हाला कोणता आवडला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर मी ह्याच्यामध्ये थोडेसे स्प्रिंकलर्स वगैरे ॲड केले, छोटे मोठे, जेणेकरून अजून पण सुंदर लुक आला ह्या केकला. खूप जास्ती नाही टाकले मी, थोडेच टाकले याच्यामध्ये. 2-4च टाकले तरी तुम्ही बघू शकता केकला खूप सुंदर लुक आलाय आणि कस्टमरला खूप आवडला हा केक. तर पहिले तर मी मोठे टाकून घेतले, नंतर छोटे टाकून घेत होते सगळीकडे. केकवर नेम वगैरे असं काहीच टाकायचं नव्हतं, सो त्याचं काही मला टेन्शन वगैरे नव्हतं केकवर नेम टाकायचं. वरतून टाकून घेतले, नंतर साईडने पण थोडे स्प्रिंकलर ॲड केले मी. ते फक्त काय थ्रो करायचे असतात, ते बरोबर म्हणजे केकला सेट होतात आणि लुक छान येतो केकला. तर पूर्ण राऊंड असं सगळीकडे मी ते अरेंज करून घेतले. थोडे स्प्रिंकल करायचे, जास्ती पण नाही करायचे, नाही तर मग कधी कधी काय होतं ना की एकाच जागेवर खूप सारे पडतात. आत्ताच बघू शकता तुम्ही की केकला किती सुंदर लुक आलाय. काहीच नाही, मी फक्त फॉक्स बॉल्स यूज केलेत आणि 2 फोटो पेपरचे जे कटआउट्स असतात ते यूज केलेत. त्यांनीच पूर्ण केक रेडी केलाय आणि एवढा सुंदर झालाय हा केक. तर
हा आहे ज्युपिटर थीम केकचा फायनल लुक. तर कसं वाटलं तुम्हाला हा केक मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अजूनही सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचा फोटोशूट करून तो फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिला, कारण कस्टमरला संध्याकाळी केक हवा होता. तोपर्यंत हा जो केक आहे पर्पलवाला तो छान सेट झाला होता. आणि मग मी आता त्याला डेकोरेट करायला घेतलं. आणि माझी मामी वगैरे आले होते. आणि जो लहान मुलगा आहे माझ्या मामाचा स्वरूप, त्याला माझ्या केकच्या मध्ये करायचं होतं, नाचायचं होतं. आणि तुम्ही पुढे बघू शकता की तिकडे कोपऱ्यामध्ये जिथे गॅस आहे ना, तिथे तुम्हाला त्याचा हात दिसेल किंवा फेस दिसेल, असं तो मध्ये करत होता. सो प्लीज तुम्ही हा जो व्लॉग आहे ना तो लास्टपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, भरपूर शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. तर माझं टार्गेट आहे की दिवाळीपर्यंत तरी 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट व्हावेत. सो प्लीज गाईज सपोर्ट करा. आणि छान हे डेकोरेट झाल्यानंतर मी ह्याच्यावर नेम टाकायला घेतलं. पहिले तर चॉकलेट गणाशने टाकलं. तुम्हाला ह्या साईडने उलटं दिसतं हे कळतं आहे मला, बट मी लास्टला तुम्हाला ह्या केकचा फायनल लुकसुद्धा दाखवणारच आहे. तर तुम्हाला तिकडे त्याचा हात वगैरे दिसत असेल, जेणेकरून त्याला खूप इच्छा होते असं मध्ये करायची. दिसतोय तुम्हाला त्याचा हात? हां, हे बघा. असं त्याला खूप काय करायचं असतं ज्यावेळेस मी केक करत असते. आधी मी व्हिडिओ रेकॉर्ड नव्हते करत, बट आता करायला लागली आहे. आणि नेमकं त्या दिवशी तो आला होता, सो तो मध्ये करत होता. आणि पूर्ण केक तयार होस तर माझ्या जवळच बसून राहिला होता. सो पहिले ट्रफलने टाकून घेतल्यावर मी वरतून व्हाईट क्रीमने टाकून घेतलं, कारण त्याला मग 3D लुक येतो आणि केकलासुद्धा खूप छान असा लुक येतो आणि छान दिसतो केक. तर नेम वगैरे टाकून घेतलं आणि सगळं ठेवून दिल्यानंतर ह्याचं घेतला फायनल लुक. तर हा आहे ह्या केकचा फायनल लुक. तर कसा वाटला तुम्हाला हा केक मला नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.